सो गुड इव्हिनिंग ऑल. आपण ही मीटिंग पर्टिक्युलरली कशा संदर्भात घेतोय याबद्दल थोडंसं एक पत्र मी तुम्हाला दाखवतो स्क्रीन शेअरिंग करून. एकदा स्क्रीन शेअरिंग झालंय का योग्य रीतीने ते पहा आणि मला कळवा. हे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्यातर्फे एक 26 जानेवारीला एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 350व्या शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 350 गड किल्ल्यांवर आपण भगवा आणि तिरंगा फडकावणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त शिवप्रतिमेचं पूजन आपण तिथे करणार आहोत. तर याकरता 350 ट्रेकिंग ग्रुप जे आहेत महाराष्ट्रातले यांनी लीड घेतलेलं आहे. हे जे पत्र जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बहुधा, तर या स्क्रीनमध्ये असं आपल्याला दिलंय त्यांनी की मांजरसुंबा गड, तुम्ही जर अगदी शेवटी थोडं लाईनमध्ये आला इथे तर तुम्हाला कळेल की मांजरसुंबा गड हा आपल्या नवहिम सह्याद्री ट्रेकर्स अहमदनगर यांच्याकडे दिलाय. 26 जानेवारी 2024 रोजी आपल्याला 11 वाजेच्या आत हा कार्यक्रम पार पाडायचा आहे. कारण काही प्रोटोकॉल, काही नियम त्यांनी घालून दिलेले आहेत. त्या नियमांचं आपल्याला पालन करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही नियम आहेत. मी ते एकदा शेअर करतो. तुम्हाला दिसत आहेत का? प्लीज फक्त चेक. काही नियम आहेत ते तुम्हाला दिसत आहेत का? प्लीज चेक करा थोडस. हे दिसतंय नवीन स्क्रीन. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ यांनी आपल्याला प्रजासत्ताक दिनी 350 किल्ल्यावर पूजन आणि ध्वजारोहण संकल्प असा एक उपक्रम दिलेला आहे. तर ह्या उपक्रमाअंतर्गत आपण 350 गड किल्ल्यांवर एकत्रितपणे जाऊन तिथे क्लाइम्बिंग करून त्यानंतर तिथे ध्वजारोहण करणार आहोत. त्याची आपल्याला काही मार्गदर्शक सूचना त्यांनी आपल्याला देऊ केली आहे. त्या सूचनेचं आपल्याला अत्यंत गांभीर्याने आणि तंतोतंत पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. त्या सूचना पुढील पानावर आहेत. मी तुम्हाला स्क्रीन रोल करून दाखवतो. एकदा चेक करा तुम्हाला मार्गदर्शक सूचना दिसत आहेत का? मला फक्त टेक्स्ट बॉक्स मध्ये थोडंसं कळवा वेदर यू कॅन सी द मला डिटेल्स दिसत आहेत का? टेक्स्ट बॉक्स मध्ये फक्त मला कळवा. चॅट बॉक्स मध्ये मला मार्गदर्शक सूचना दिसत आहेत का स्क्रीनवर? जस्ट मिनिट, मी तो हवं तर एकदा स्क्रीन पुन्हा एकदा शेअर करतो. मार्गदर्शक सूचनाचा स्क्रीन दिसतोय आय होप तुम्हाला. तर मार्गदर्शक सूचना अशा आहेत की महासंघातर्फे आपल्याला शिवप्रतिमा पाठवण्यात आलेली मुंबईवरून. त्यानंतर आपल्याला तिरंगा आणि भगवा ध्वज सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. तर हे किल्ला प्रमुख म्हणजे मला ऍज अ ट्रेक लीडर म्हणून त्यांनी नेमलंय. मांजरसुंबा गडाचं नेतृत्व आपल्याकडे दिलेलं आहे. आपला जो नवहिम सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप आहे या अनुषंगाने आपण त्या गडावर जाणार आहोत. तिथे मग ध्वजारोहण आणि शिवप्रतिमा पूजन हे करणार आहोत. तर साधारण 2 बाय 3 फूट या आकाराचा ध्वज आपल्याला पुरवण्यात आलेला आहे. हे ध्वज आपण सोबत कॅरी करणार आहोत मांजरसुंबा गडावर. आणि वेळ वगैरे आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून कळून जाईल की आपण साधारण किती वाजता तिथे जाणार आहोत, कुठे भेटणार आहोत आणि साधारण गडापासून वरती चढायला कशी सुरुवात करणार आहोत. ही सगळी वेळ तुम्हाला निश्चितपणे ग्रुपच्या माध्यमातून कळेलच. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दुसरा मुद्दा की तिरंगा जो ध्वज आहे, जो तिरंगा आणि भगवा हे दोन्ही आपल्याला एकाच ठिकाणी फडकवायचे. पण फडकवत असताना आपल्याला ते स्वतंत्र काठीवर फडकवण्याचं नियोजन करायचंय. त्यामुळे आपण साधारण एक 12 फुटाची एक उंच काठी आणि एक 11 फुटाची उंच काठी असं 2 काठ्या सोबत घेऊन जाणार आहोत. आणि त्यानंतर तिथे 7 फुटाचं त्यामध्ये अंतर असणार आहे भगवा आणि तिरंगा ध्वजामध्ये. आणि साधारण दोघांच्या उंचीमध्ये 1 फुटाचा फरक असणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही नियम क्रमांक 2 आहे त्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आपल्याला त्याचं पालन तिथे करायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला जेव्हा गडावर वावरतोय आपण तिथे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वावरायचं आहे. कुठल्याला आजूबाजूच्या लोकांना तिथे जे कोणी येत आहेत मांजरसुंबा गडावर त्यांना आपल्यामुळे कुठला त्रास होणार नाही किंवा त्यांना आपल्याला सुद्धा त्यांचा कुठला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि थोडं एक जी तिथे जे काही आपण मार्गदर्शक सूचना देऊ वेळोवेळी त्याचं पालन सर्व सदस्यांनी तिथे मात्र करायचं आहे. तिसरी जी सूचना देण्यात आली आहे महासंघातर्फे ती अशी आहे की ध्वजाची काठी योग्य असावी. शक्यतो आपण
अल्युमिनियम किंवा पीव्हीसी. शक्यतो माझं प्लॅनिंग चाललंय की पीव्हीसी पाईपची आपण काठी घेऊन जाऊयात, ती आपल्याला जास्त सोयीची होईल घेऊन जाणं. ते आपण जोडून घेऊन जाणार आहोत एकत्र बांधून. आणि त्याची उंची मी सांगितल्याप्रमाणे 12 आणि 11 फूट अशी त्यांनी सुचवली आहे. त्या पद्धतीने आपल्याला तिथे जाऊन याचं प्लॅनिंग करायचं की साधारण 12 आणि 11 फूट उंचीवर असं आपल्याला ते दोन्ही पोल सेट करायचे आणि त्यानंतर ते दोरीने ताणून आपल्याला बांधायचे व्यवस्थितपणे. आणि याची काळजी घ्यायची की ते पोल जे आहेत ना ते मोठ्या हवेने जोरदार असे पडणार नाहीत. त्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणे त्याला घट्ट जमिनीत बांधावं लागेल. याआधी माझं नियोजन असं आहे मित्रांनो की आपल्याला आधी तिथे जाऊन रेकी करायची आहे. तर एक 2-3 मेंबर आम्ही जाणार आहोत मांजरसुंबा गडावर 26 जानेवारीच्या आधी. आणि तिथे जाऊन आम्ही आधी रेकी करणार आहोत, म्हणजे देखरेख करणार आहोत की नक्की कुठली जागा आपल्याला ध्वज फडकवण्यासाठी योग्य आहे. ध्वजाचा कुठलाही अपमान तिथे होता कामा नये आपल्याकडून, भगवा असो किंवा तिरंगा असो. शिवप्रतिमेचं पूजन सुद्धा योग्य पद्धतीने झालं पाहिजे. शिवप्रार्थना आपण करणार आहोत. आणि ही सर्व लोकांसाठी हा जो काही ट्रेक आहे हा खुला आहे. याबद्दल तुम्हाला मुद्दामच सांगणं माझं काम आहे. याला कुठलंही शुल्क नाहीये. इनफॅक्ट याचं जे काही खर्च आहे, आपल्याला बॅनर प्रिंट करून घ्यायचा आहे, तो मी माझ्या स्वखर्चाने तो करणार आहे. किंवा इतर काही आपल्याला काठ्या वगैरे लागणार आहेत तिथे ध्वज फडकवताना, त्याही मी स्वतःच्या कडून त्या मॅनेज करणार आहे. त्यामुळे आपल्याला फक्त तिथे यायचंय आणि या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं. आणि आपण प्रयत्न हा करायचा आहे की जास्तीत जास्त आपल्याकडे या उपक्रमामध्ये युवक वर्ग कशा पद्धतीने सहभागी होतील. तर सर्वसाधारणपणे झेंडा कसा फडकवायचा आहे 26 जानेवारी रोजी, त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलंय. हे पुढच्या मुद्दा क्रमांक 5 मध्ये त्यांनी दिलंय. मुद्दा क्रमांक 5 जर आपण पाहिला तर त्यांनी ह्यामध्ये दिलंय की 26 जानेवारी रोजी साधारण तिरंगा जो आपण फडकवतो तो वरच्या बाजूपासून बांधून खाली आपण तो ओढून फडकवलेला असतो. त्या पद्धतीने आपल्याला त्याचं पालन करायचं आहे. आपण खालून वर नाही घेणार आहोत, वरतून तो दोरीने बांधून नंतर त्याला फडकवणार आहोत. आणि मग आपलं राष्ट्रगीत वगैरे होईल आणि त्यानंतर आपण आपला जो काही भगवा आहे तो फडकवणार. सर्वप्रथम आपण तिरंगा फडकवणार. या सूचना परत तिथे जेव्हा तुम्ही सगळेजण याल किंवा इतर सदस्य येतील त्या आपल्याला देण्यात येतीलच. पण हे मीटिंग घेण्याचं कारण इतकं की अनेक मुलांच्या किंवा मित्रांच्या मनामध्ये संभ्रम असेल की नक्की हा उपक्रम नक्की काय आहे. आपण हे सगळं इतका खटाटोप का करतोय. ट्रेकिंग म्हणजे साधं ट्रेकिंग नसतं करता आलं का. तर हे साधारण 350 गड किल्ल्यांवर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ही फार मोठी बाब आहे. आणि एकाच वेळी 350 गडावर भगवा आणि तिरंगा फडकवण्यात येणार आहे. हा एक प्रकारचा विक्रम असेल, याची नोंद निश्चित आपण घ्यायला हवी. आणि त्यानंतर ध्वज फडकवण्याच्या वेळी राष्ट्रगीत सगळ्यात आधी आपल्याला म्हणायचंय आणि मग नंतर आपण शिवप्रार्थना करणार आहोत. त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शक सूचना आपल्याला नियम क्रमांक 6 मध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या पाहू शकता स्क्रीनवर की राष्ट्रगीतापूर्वी तिरंगा ध्वज त्याला गुंडाळलेल्या दोरीने खालची टोक ओढून आपल्याला फडकवायचंय. त्यावेळी ध्वजाला प्रणाम करायचा आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीत सुरू करायचे. आणि हे करत असताना आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, पण आपले मोबाईल स्विच ऑफ असले पाहिजे किंवा सायलेंट मोडवर असले पाहिजे. कुठल्याही पद्धतीचे बेशिस्त वर्तन नसता कामा आपलं कुठल्याही सदस्यांचं. काही लहान मुलं सहभागी होऊ शकतात, त्यांनाही आपल्याला थोडंसं समजावून सांगावं लागेल की आपण राष्ट्रगीत म्हणताना आपण जसं शाळेमधून उभं राहतो त्या पद्धतीने आपण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे कार्यक्रम पार पाडूया. दुसरी गोष्ट अशी की हे करत असताना आपल्याला तिथलचं ट्रेक सगळं संपल्यानंतर, ध्वजारोहण झाल्यानंतर आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर सगळ्या औपचारिकता ज्या काही नियमाप्रमाणे सांगितल्यात त्या पार पाडल्यानंतर आपल्याला ध्वज परत एकदा व्यवस्थितपणे घडी घालून त्याला परत आपल्याला व्यवस्थितपणे कॅरी करून आपल्याकडे सोबत आणायचं आहे. तिथेच आपल्याला सोडून द्यायचं नाहीये. तर आधी तिरंगा आपण फडकवणार आहोत आणि त्यानंतर भगवा फडकवण्याचे डायरेक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. आणि अनेक जणांचा प्रश्न असा असेल की आपण साधारण किती वाजता सकाळी निघणार आहोत. तर सकाळी साधारण एक 6:30-7च्या दरम्यान थोडं माझं निघण्याचं एक इंटरेस्ट एरिया आहे. कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला ट्रेक करता येईल. कारण मेन उद्देश आपल्याला गडाशी किंवा किल्ल्यांशी जोडणं, पर्वताशी आपली मैत्री झाली पाहिजे. आणि पर्वताचं आपलं एक आयुष्यात महत्व आहे ते आपण तिथे गेल्यानंतर समजावून घेऊयात की नक्की आपल्या आयुष्यात पर्वत काय काम करतं. तर शक्यतो त्यांनी म्हटलंय की तुम्ही जेव्हा सुरू कराल ट्रेक त्यानंतर 11 वाजेच्या आत दोन्हीही ध्वजारोहणचं कार्यक्रम जे आहे ते संपलं पाहिजे, संपुष्टात आलं पाहिजे.
आणि त्या पद्धतीने हे सगळे उपक्रम आपलं पार पडलं पाहिजे. म्हणजे त्यांनी वेळेची आपल्याला मर्यादा घालून दिली महासंघाने, त्या वेळेचं आपण पालन केलं पाहिजे. पुढे पान नंबर 3 वर जे 9 नंबरचं जे काही नियम दिले त्यांनी एक शिवप्रतिमा पाठवली आहे आणि एक लॅमिनेशन करून पाठवलेली प्रतिमा आहे ही शिवप्रतिमा, जी रायगडावरील शिवाजी महाराजांची जशी प्रतिमा आहे अगदी त्याच तंतोतंत त्या पद्धतीची आहे आणि ती आपल्याला सोबत कॅरी करायची आहे. हे मटेरियल आम्ही सोबत कॅरी करूच, पण हे तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे की आपण एक शिवप्रतिमा पूजन तिथे करणार आहोत शिवाजी महाराजांची. आणि अजून एक त्यांनी आपल्याला एक भेटवस्तू म्हणून एक प्रतिमा पाठवली शिवाजी महाराजांची, जी त्या काळी जेव्हा ते हयात होते त्यावेळी त्या चित्राची म्हणजे त्यांना पाहून काढलेलं एक चित्र आहे, त्यावरून ती प्रत प्रिंट करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीची एक प्रतिमा त्यांनी आपल्याला भेट दिली, ती पण आपण सोबत तुम्हाला दाखवण्यासाठी कॅरी करणार आहोत. म्हणजे अगदी मूळ चित्र जे शिवाजी महाराज जिवंत असताना चित्र स्वरूपात काढलेलं, त्याची प्रतिमा त्यांनी आपल्याला महासंघाने भेट म्हणून पाठवली आपल्या ट्रेकिंग ग्रुपला. ही फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर या सगळ्या कार्यक्रमाचं आपल्याला फोटोग्राफी, व्हिडिओ असं एकंदरीत सगळं रितसर करताना हे शूट करायचं आहे. त्यामुळे 1 किंवा 2 फार तर फार जे कोणी आपले मित्र असतील, जे ट्रेकिंग ग्रुपमधले सदस्य, ते ह्या गोष्टी पार पाडतील ती जबाबदारी मी त्यांना निश्चितपणे देईल. मग त्यांनी फोटो आणि व्हिडिओ अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चांगल्या प्रकारचे काढायचे आहेत, जेणेकरून आपल्याला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ यांना ते ह्या ईमेल आयडी वर दिलेल्या आपल्याला ते पाठवायचे आहेत वेळेत. त्यानंतर आपण सोबत एक बॅनर कॅरी करणार आहोत, त्यावर आपल्या ट्रेकिंग ग्रुपचं नाव आणि महासंघाच्या ग्रुपचं नाव आणि लोगो हे त्यावर सगळं मेन्शन केलेलं असेल. जी आपली संयोजक संस्था आहे नवहिमा सह्याद्री ट्रेकर्स, याचंही आपलं त्यावर नाव असेल. त्यानंतर हे कार्यक्रम जेव्हा पार पडेल, हे बॅनर आपल्याला ह्या फक्त उपक्रमापुरतं वापरायचं आहे. त्यामुळे हे बॅनर आपण परत आपल्यासोबत कॅरी करणार आहोत. ठीक आहे. 12 नंबरचा जो नियम त्यांनी घालून दिलाय आपल्याला महासंघाने ट्रेकिंगच्या ह्या संदर्भात, की 26 जानेवारीला जे कोणी आपल्यासोबत सदस्य असतील ते आपापल्या वेगवेगळ्या गाड्यांवर येतील, तेव्हा आपल्या गाडीवर किंवा समजा कोणी 4 व्हीलरमध्ये आलं तर त्यावर ते तिरंगा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कॅरी करू शकतात. त्यांच्या हातात जरी तिरंगा असला तरी आपल्याला काही त्याची अडचण नाही. इतर सदस्यांनी सुद्धा तिरंगा ध्वज किंवा भगवा ध्वज जर त्यांच्या आवडीनुसार कॅरी केला तर त्याला काही कुठला आक्षेप नाही. त्यामुळे शक्यतो किल्ल्यावर फडकवताना मात्र आपण फक्त एक तिरंगा आणि एक भगवा असा फडकवणार आहोत. पण गाडी सोबत तुम्ही जर येणार असाल तर तुमच्या सोबत ते कॅरी करायला तुमच्या पद्धतीने हरकत नाही. आपण म्हणजे जेव्हा आपण एका पर्टिक्युलर मीटिंग पॉइंट वरून निघणार आहोत मांजरसुंबा गडावर, तिथून पुढे मांजरसुंबा गडापर्यंत जाईपर्यंत आपल्याकडे भगवा आणि तिरंगा आपल्या गाडीला लावलेला असेल तर ते अतिशय छान दिसेल. याने काय होईल की इतर जी लोक आहेत त्या ह्या उपक्रमाकडे विशेष आकर्षण म्हणून निश्चित पाहतील. काही काही खेड्यापाड्यातल्या लोकांना हे आवडेल पाहायला आजूबाजूच्या. मुद्दा नंबर 3 जो महासंघाने नियमात घालून दिलेला आहे, त्यांनी विशेषतः जी आपण सगळे सहभागी होणार आहोत त्यांच्यासाठी दिलाय की या उपक्रमामध्ये जे जे सहभागी होतील त्या सर्व सदस्यांना महासंघातर्फे ई सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. ते ई सर्टिफिकेट नंतर तुम्ही प्रिंट काढू शकता, कलर प्रिंट काढून तुम्ही तुमच्याकडे ते लॅमिनेट करून सुद्धा ठेवू शकता की तुम्ही ह्या उपक्रमामध्ये सहभागी झाला होता. त्यासाठी जेवढे सदस्य असतील त्यांच्या सर्व सदस्यांची आपल्याला नावे, फोन क्रमांक व ईमेल आयडी, शक्य असल्यास ईमेल आयडी सुद्धा ज्यांच्याकडे असेल त्यांचे हे सगळे डिटेल्स आपल्याला म्हणजे मलाच ऑफकोर्स ते महासंघाकडे फॉरवर्ड करायचे, जेणेकरून त्या सर्वांना ई सर्टिफिकेट जनरेट करून देण्यात येतील. ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय आहे. त्यानंतर 14 नंबरचा जो नियम आहे, तर सर्वात महत्वाचा नियम खरं तर 14 नंबरचा आहे की जे कोणी सहभागी होत आहेत ट्रेकर्स किंवा सदस्य अशा ह्या मोहिमेमध्ये किंवा या उपक्रमामध्ये, त्यांनी प्रत्येकाने आपापल्या सुरक्षिततेची काळजी स्वतः घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण सर्वजण स्वेच्छेने या उपक्रमामध्ये सहभागी होत आहोत. त्यामुळे गड चढताना किंवा किल्ले चढताना दुर्घटना होऊ नये किंवा कुठल्या पद्धतीचा आपल्याला इजा होऊ नये, या सगळ्यांची काळजी आपल्याला स्वतःची आपली घ्यायची आणि हे करत असताना इतरांच्याही सुरक्षिततेची थोडीफार काळजी आपण घेणं आवश्यक आहे. आपल्यामुळे इतरांना कुठल्या काय म्हणूयात इजा होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे. सगळं जे कार्य आहे हे 1.5, 2, 3 तास जोपर्यंत आपण तिथे असणार आहोत, हे सगळं अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला पार पाडणं अपेक्षित आहे.
त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे गृहीत धरून चाललो आहोत किंवा लक्षात घेऊन चाललो आहोत की प्रत्येक सदस्य या उपक्रमामध्ये स्वयंप्रेरणेने येत आहे. कोणी आपल्याला जाणून बुजून या उपक्रमामध्ये ढकलत नाहीये, है की नाही. उद्या अनेक जणांचं असं होतं, माझं एक उदाहरण म्हणून सांगतो की अनेक वेळा असं होतं की ट्रेकिंग ग्रुप करताना एखादी काहीतरी दुर्घटना होते, एखाद्या बेशिस्त एखादा सदस्य त्यामधला वागतो आणि मग त्या दुर्घटनेला जो कोणी ट्रेक लीडर आहे किंवा जे कोणी अशा पद्धतीची आमची जी संस्था आहे महासंघ, गिर्यारोहक महासंघ, अशा संस्थेला तुम्ही जबाबदार धरलं जातं. तर त्यामुळे हे एक महत्वाचा विषय आहे की आपण स्वयंप्रेरणेने आणि स्वेच्छेने स्वतःच्या जबाबदारीने आपण सहभागी होतोय. त्यामुळे आपली स्वतःची काळजी घेणं, आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे सहभागी होताना आपण या गोष्टीचं भान आवश्यक ठेवणं आहे की आपल्यामुळे कोणाला इजा होणार नाही किंवा आपल्याला कुठली दुखापत होणार नाही. त्या पद्धतीने ट्रेक करणं, गड चढणं, उतरणं दोन्ही गोष्टी, तिथे सुद्धा वावरताना काळजी घेणं, अगदी कडेला जाऊन सेल्फी, फोटो घेणं हे तुमच्याकडून अपेक्षित नाही. ठीक आहे. तर या गोष्टीचं भान किंवा जबाबदारी आपण प्रत्येक सदस्यांनी ठेवायला हवी, असं आव्हान गिर्यारोहण महासंघातर्फे करण्यात आलेलं आहे. त्यानंतर गुगल फॉर्म भरायला सांगितलेला आहे. त्याबद्दल मी मार्गदर्शन तुम्हाला निश्चित त्यावेळी करेल की गुगल फॉर्म मध्ये तुमची जी काही माहिती आहे ती आपल्याला महासंघाकडे पाठवावी लागेल, की नाव, पत्ता, फोन नंबर अशा एकंदरीत गोष्टी त्यांना आपल्याला देणं अपेक्षित आहे. त्यामुळे काय होईल की त्यानंतर ते ई सर्टिफिकेट जनरेट करून आपल्याला पाठवतील. आणि एक किल्ला प्रमुख म्हणून माझ्याकडे एक सूचना मला देण्यात आली आहे की मला एक फर्स्ट एड बॅग किट किंवा फर्स्ट एड बॉक्स आपण ज्याला म्हणतो ते मला कॅरी करायला सांगितलेलं आहे, जे आपण निश्चित करूया, जेणेकरून उद्या जर काही खरचटलं किंवा लागलं एखाद्या आपल्या सदस्यांपैकी कोणाला, तर तिथे ऍटलिस्ट फर्स्ट एड बॉक्स तरी आपल्याकडे असावा. आणि जे काही जखम झाली असेल त्यावर आपल्याला मलमपट्टी करता आली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून फर्स्ट एड किट आपण सोबत घेणार आहोत. या झाल्या मार्गदर्शक सूचना, ज्या आपल्याला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ मुंबई ही जी अपेक्स बॉडी महाराष्ट्रातली गिर्यारोहण क्षेत्रातली सगळ्यात मोठी बॉडी आहे, त्यांनी आपल्याला देऊ केल्यात या अनुषंगाने. तुमच्या काही सूचना असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात, तर मला आता तुम्ही एक 10 मिनिटात विचारले तर बरं होईल. तुम्ही अनम्यूट करून एकदम पर्टिक्युलर सूचना तुम्ही मला निश्चितपणे विचारू शकता. येस, काही सूचना असतील प्लीज विचारा. येस दीप, काही सूचना आहेत काकानी? नाही नाही नाही. बरं, काही सूचना असतील तुम्हाला, अजून काही ह्यामध्ये इनोव्हेटिव्ह आपल्याला करावंसं असं वाटतंय, मला निश्चितपणे कळवा, जेणेकरून त्या गोष्टीला आपण समाविष्ट करू शकू. तुमच्याकडे काही सूचना असतील तर माझ्याकडे एक छोटीशी सूचना आहे, बघा तुम्हाला पटते का. तर आपण हा ट्रेक करणार आहोत, आपण ध्वजारोहण करू किंवा शिवप्रार्थना म्हणू, हा सगळा भाग आला, हे सगळ्या औपचारिकता आल्या ज्या त्यांनी आपल्याला घालून दिल्या आहेत. पण हे करत असताना जेव्हा मी शिवप्रार्थना पाहिली, त्यामधला एक महत्वाचा भाग म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. त्या शिवप्रार्थनेमध्ये आपण जी काही मावळे आहोत शिवाजी महाराजांचे, यांनी काय करणं अपेक्षित आहे त्याबद्दल त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलंय की ही शिवप्रार्थना किंवा शिवप्रतिज्ञा त्यांनी आपल्याला देऊ केली आहे. तुम्हाला दिसत असेल बहुधा शिवप्रतिज्ञा स्क्रीनवर, असं मी गृहीत धरतो. यामध्ये किल्ल्यांच्या परिसरातील नैसर्गिक वनसंपदा तसेच जैवविविधता यांचा मी आदर करेन व मी यांचा सांभाळ करेन किंवा त्याचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करेल, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे आपण गड किल्ले भटकंती करतोच, पण तिथे काय करतो हे आपल्याला सगळ्यांना म्हणजे व्यवस्थितपणे माहिती आहे. आपण हे करत असताना अनेक गिर्यारोहक किंवा जे स्वच्छंदी आपले पर्यटन म्हणून खास आलेले व्यक्ती असतात, ही माणसं तिथे कचरा करतात, घाण टाकतात, प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर साचतो. तर माझा असं विचार एक होता मनामध्ये की आपण ह्या अनुषंगाने ह्या मोहिमेच्या अंतर्गतच एक 15-20 मिनिटं, अर्धा तास, जो काही आपल्याला यथायोग्य वाटतोय, 30-40 गिर्यारोहक आपण एकत्र जेव्हा भेटू, आपण थोडंसं एक स्वच्छता अभियान जर आपण या दरम्यान राबवलं तर मला ते वाटतं की फार उपयुक्त ठरेल आणि पुढच्या युवा पिढीला ते दिशादर्शक ठरेल. तुमचं काय म्हणणं आहे मला निश्चित याबद्दल कळवा. आणि अजूनही तुम्हाला काय वाटत असेल या अशा पद्धतीच्या काही सूचना, त्या मला निश्चित कळवा. आणि या मार्गदर्शन सूचना मी ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला या सूचना
व्यवस्थितपणे सविस्तर नीटपणे वाचता येतील घरी सुद्धा. आणि त्यानंतर अजून काही प्रश्न पडत असतील तर मला कळवा. एकदा आपण महासंघांशी जे काही अध्यक्ष आहेत या गिर्यारोहण महासंघाचे मुंबईमध्ये त्यांच्याशी संवाद साधून तुमच्या काही सूचना किंवा काही शंका असतील त्यावर आपण समाधान त्यांच्याकडून निश्चित शोधून घेऊ. तर तूर्त मला वाटतं मीटिंग इतकी पुरेशी आहे. तुमच्या खरंच काही समस्या असतील मला विचारा. मला ऍक्च्युली मध्ये फोन आला होता त्यामुळे थांबवावं लागलं. पण मला वाटतं तुमच्या काही सूचना असतील तर मला प्लीज निश्चितपणे तुम्ही कळवा. आणि मी सध्या जाहीर करतो की आपली ही मीटिंग संपली आहे. ही माहिती शेअर करण्यासाठी खरं तर मला तुमच्या सोबत हे मीटिंग घेणं भाग पडलं. तुम्ही सगळेजण जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद. पण 26 जानेवारीच्या आधी एकदा परत ग्रुपमध्ये काही सविस्तर सूचना असतील तर मी तुम्हाला त्या शेअर करेल निश्चितच. शुभरात्री. धन्यवाद.